Go. ठाण्यात धडकला आदिवासीचा उलगुलान मोर्चा। मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग बंद करू। संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क समिती व आदिवासी एकता परिषदेचा इशारा। आदिवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला देऊ नये या मागणीसाठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समिती व आदिवासी एकता परिषदेच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात आला। यावेळी आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले, नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी, आदिवासी नेते हंसराज खेवरा आदीच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते। भर दुपारी गगनभेदी घोषणा देत साकेत मैदानातून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करीत मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे। हा जल्लोष आरक्षण मोर्चा आम्ही आता जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे। ठाणे शहरातून आहे, तालुक्यामध्ये आंदोलन झाले। आता आरक्षण धनगर समाजाला देत आहे आमच्यातलं म्हणून आम्ही जनता आक्रोश मोर्चा आम्ही ठाणे शहरामध्ये काढलेला आहे। आमचा जर 7.5% आम्हाला जो आरक्षण दिलेला आहे, आमच्या आरक्षणामध्ये जर धनगर समाजाला जर घेत असेल तर कधीही आदिवासी समाज खपून घेणार नाही। आणि ऑलरेडी आमच्या समाजाला आरक्षण दिलंय सरकारने, पण ते त्याचा फायदाच नाहीये का त्या आरक्षणामध्ये आमच्या जे एवढी एज्युकेशन मध्ये मुलं शिकले त्यांना नोकऱ्या नाहीयेत। एकीकडे सरकार प्रायव्हेटेशन करतो याचा गव्हर्नमेंट ऑफिसरचा, आणि एकीकडे आरक्षणामध्ये आमच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाला पण घुसवतो। मग आमच्या आरक्षणाला दिलेले ते समाजाला नोकऱ्या देणार कोणी? धनगरांना आरक्षण त्यांच्या 3.5% आहे, त्यांना द्यायला पाहिजे। पण आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावताना त्यांना द्यायला पाहिजे, याच्यासाठी आमचा आक्रोश मोर्चा आहे। आज तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे आदिवासींवर काय अन्याय होणार। मणिपूरचा जर विषय केला तुम्हाला चांगली माहिती आहे। आदिवासींच्या नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख नोकऱ्या आमच्या दुसरा समाज घेऊन राहिला। आदिवासींचे जे पैसे 12,500 करोड रुपये आमचे दुसरी ठिकाणी वर्ग केले आहे, त्याच्यासाठी हा आक्रोश मोर्चा। आदिवासींचे मुले जिल्हा परिषद शाळांमध्ये जातात, 64,000 जिल्हा परिषद शाळा बंद करायला सांगतात, त्याच्यासाठी आक्रोश मोर्चा आहे। जर या सरकारने हे नाटके बंद केले नाही, आम्ही सर्व महाराष्ट्राचे जे मुंबईमध्ये येणारे रस्ते आहेत ते सर्व बंद करणार आहे। आमच्या आदिवासी बांधव पूर्ण महाराष्ट्रातनं हे आता कमीच आदिवासी आलेले आहेत आमचे, पण आमचे आता थोडे आदिवासी आले तरी पण आम्ही आमच्या कलेक्टर ऑफिसर तीव्र मोर्चा असा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही हा आक्रोश मोर्चा म्हणून आम्ही आज तयार केलेला आहे। याच्या मागण्या आमच्या आहेत। आदिवासीच्या जागेवर जे बाकी धनगर समाज हा आरक्षण मागतो, त्याच्यामुळे आम्ही आज आक्रोश मोर्चा आणलेला आहे। जर या मोर्चा मागे आमचं सरकारने ऐकलं नाही तर आम्ही प्रत्येक भारतातले जितके रस्ते असतील तिथे आम्ही आंदोलन करून बंद करून टाकू। जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त होरायझन प्राईम हॉस्पिटलतर्फे ठाणेकरांना भेट। सर्व प्रकारचे न्यूरोलॉजिकल उपचार एकच छताखाली। न्यूरोलॉजिकल व्याधींविषयी अत्याधुनिक तपासणी उपचार उपलब्ध असणाऱ्या ठाण्यातील होरायझन प्राईम हॉस्पिटलतर्फे जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त न्यूरोसायन्स विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे। याविषयी आज एका पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली। या प्रसंगी या हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून उपचार घेऊन पूर्णपणे बरे झालेले काही रुग्ण उपस्थित होते। डॉक्टर विश्वनाथ अय्यर न्यूरोसर्जन, डॉक्टर निखिल जाधव न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर कुसुम सिकारिया न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर जयेश भानुशाली ऑर्थोस्पाइन सर्जन, डॉक्टर ऋषिकेश वैद्य क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, डॉक्टर जय वैद्य रेडिओलॉजिस्ट, डॉक्टर अंकुश वासनिक पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट, डॉक्टर मानसी एस अभंग स्पीच डिसऑर्डर स्पेशालिस्ट असे या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत। न्यूरोसायन्स हे एक असे क्षेत्र आहे ज्यात मानवी मेंदूच्या जटिल कार्याचा अभ्यास केला जातो। आपल्या दैनंदिन जीवनातील दुर्लक्षित बाबी अनेकदा गंभीर असू शकतात। चाव्या चुकीच्या ठिकाणी ठेवणे किंवा विसरणे, एखाद्याचे नावही विसरणे असे विस्मरण आपण सर्वच अनुभवतो। अशी उदाहरणे कदाचित दखल घेण्याजोगी वाटणार नाहीत, परंतु ती आकलनविषयक समस्यांची सूचक असू शकतात। अधूनमधून विसरणे स्वाभाविक असले तरी सतत स्मरणशक्ती कमी होणे किंवा गोंधळ उडणे ही आकलन 29 ऑक्टोबरला वर्ल्ड स्ट्रोक डे आहे। आणि स्ट्रोक म्हणजे पक्षाघात किंवा अर्धांगवायू। तर अचानक जेव्हा कुठलाही शरीराचा एक भाग काम करणं बंद होतं, म्हणजे बोलायला त्रास किंवा हाताला कमजोरी, चालताना त्रास होतोय, त्याला स्ट्रोकच मानायचं। आणि स्ट्रोकला अर्जंट ट्रीटमेंट सुरुवातीच्या फर्स्ट 2-3 तासामध्ये करायला पाहिजे, म्हणजे अक्यूट स्ट्रोक ट्रीटमेंट। आणि ते स्ट्रोक ट्रीटमेंट कुठलाही मोठं हॉस्पिटल म्हणजे जिथे सिटी स्कॅन, MRI, फुल न्यूरो डिपार्टमेंट आहे तिथेच होऊ शकतं।
तर रक्तवाहिन्यामध्ये कुठे क्लॉट बसला तर त्या क्लॉटला आपण ओपन करू शकतो एक इंजेक्शन वगैरे देऊन. ते इंजेक्शन दिल्यावर पेशंटची लगेच इम्प्रूव्हमेंट होते आणि पेशंट स्ट्रोक होऊन 3-4 महिने जो गरीब पडून राहतो ते होत नाही. तर लवकर पेशंटसाठी गोल्डन आवर ट्रीटमेंट हे करायला पाहिजे. स्ट्रोक ट्रीटमेंटसाठी हे खूप महत्वाचं आहे. होरायझन हॉस्पिटलमध्ये एका छताखाली स्ट्रोक आणि अन्य ब्रेन डिसऑर्डर्ससाठी सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. जसं चांगले स्पेशलिस्ट, CT स्कॅन, MRI. एवढंच नव्हे तर बरेचदा पेशंटना हा प्रश्न असतो की इमर्जन्सी मध्ये कोणाला फोन करू. तर आपल्याकडे इमर्जन्सी हेल्पलाईन आहे जी आहे 68556835, जी डायल केल्यावर एक नर्स किंवा डॉक्टर इमिजिएटली फोन आन्सर करेल आणि ॲम्ब्युलन्सची रिक्वायरमेंट असेल किंवा काही इमर्जन्सी हेल्पची रिक्वायरमेंट असेल तर ती आपल्याला तुरंत तिथे मिळेल. त्यामुळे पेशंटला लागणारा जो इमर्जन्सी गोल्डन आवरचा जो कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये इमिजिएट रिस्पॉन्स ज्याला म्हणतो, रॅपिड रिस्पॉन्स, तो पेशंटला दिला जाईल आणि स्ट्रोक किंवा कुठली इमर्जन्सीच्या मुळे डिले होणार नाही आणि इमर्जन्सी इमिजिएटली रिस्पॉन्ड होईल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मराठा आरक्षणासाठी ठाण्यात साखळी उपोषण. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र सरकारने 42 दिवस उलटले तरी आरक्षण दिले नाही. त्यामुळे जालना येथे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबरपासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण करण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आतापर्यंत विक्रमी 58 मोर्चे निघाले आणि संपूर्ण विश्वात शांततेने आंदोलन करण्याचा आदर्श घालून दिला. तरी देखील सरकारने टिकणारे आरक्षण दिले नाही, म्हणून जालना येथील अंतरवाली सराटीचे मावळे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ गेले आणि आरक्षणासाठी 30 दिवसांची मुदत मागून घेतली. त्यांना मुदत देताना पाटील यांनी 40 दिवसांची मुदत दिली. मुदत संपली तरी राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत तसंच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पूर्ण केली नाही. त्याबाबत कुठल्याही हालचाली केल्या नाहीत.
त्यामुळे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील मराठ्यांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय आज झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश आंबरे, माजी नगरसेवक कृष्णा पाटील, माजी नगरसेवक सुहास देसाई, दत्ता चव्हाण, विक्रम खामकर, ॲडव्होकेट संतोष सूर्यराव, सुधाकर पतंगराव, लालचंद जाधव, नंदू शिंदे, तुकाराम आंबरे, दिनेश पवार, चंद्रशेखर पवार, डॉक्टर पांडुरंग भोसले, संजय जाधव, सचिन पाटील, सागर भोसले यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते. सकल मराठा समाजातर्फे जरांगे पाटील साहेब जे आमचे उपोषणावर बसलेले आहेत, आम्ही साखळी उपोषण आज ठाण्यामध्ये बैठकीमध्ये निर्णय घेतलाय की सकल मराठा समाजातर्फे आम्ही ठाण्यामध्ये उपोषण लवकरात लवकर सुरू करणार आहोत. लाख मराठा! लाख मराठा! पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करणार आहोत. म्हणून आम्ही आज साखळी उपोषणाची आज ठाण्यात हाक दिलेली आहे आणि जिल्हा पूर्ण ठाणे जिल्हा हा या हाकेबाबत एकमत झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केला नजीमुल्ला यांचा ड्रग्ज माफियासोबतचा फोटो. खून करून भाजपच्या आसऱ्याला कोण गेले? शानू पठाण. NIAचा छापा पडलेला इसम कोणाच्या कार्यालयात असतो? सुहास देसाई. आनंद परांजपे यांचा महाज्ञानी असा उल्लेख. मनीषा कायंदे आणि चुकीचे वृत्त दाखवणाऱ्या वाहिनीवर 100 कोटींचा दावा. मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. आपले परांजपे यांना खुले आव्हान आहे की त्यांनी जसे माझ्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी केली आहे तशीच मागणी ज्यांचे फोटो फाळके सोबत आहेत त्यांचेही व्यवहार तपासावेत. फाळके हा ज्यांच्या कानाजवळ जाऊन बोलत होता त्यांचे काय धंदे आहेत? बिल्डरला धमकावून ब्लॅकमेल करून खंडणी कोण उकळत होता? पोलिसांच्या मदतीने आपले गैरधंदे कोण दाबून ठेवत होता? असे प्रश्न करीत जमील शेख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर खून करायचे आणि नंतर भाजपच्या जवळ जायचे ही नीती ज्यांनी आखली आहे त्यांच्याबद्दलही आनंद परांजपे यांनी भाष्य करावे असेही आवाहन शानू पठाण यांनी केले. तर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनीही पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. सुहास देसाई हे बौद्धिक विकलांग. आनंद परांजपे. कालची पत्रकार परिषद हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बोलवून प्रत्यक्षात सुहास देसाई व शानू पठाण हे या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावरूनच त्यांची राजकीय विश्वासार्हता व राजकीय विद्वत्ता दिसून येते. मुळात पत्रकार परिषद घेतली शिवसेना प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी आणि घसरले माझ्यावर. यातूनच सुहास देसाई यांची बौद्धिक विकलांगता आढळून आली आहे. तर शानू पठाण यांनी माझ्यावर आरोप करताना त्यांचे मराठी कच्चे असल्याचे दिसून आले. त्यामुळे मी काय बोललो ते त्यांनी प्रथम नीट समजून घ्यावे. मी माझ्याच नावाने पत्रकार परिषद घेतो. हे घ्या ना, हे आदरणीय नजीमुल्ला आहेत. हे घ्या, हे घ्या ना. त्यांच्याबरोबर कोण आहे ते स्पष्ट करा ना. हा कोण आहे? इम्रान फालके कोणतरी हा सलमान फालके जो कालपासून तुम्ही गाजवताय मीडिया न्यूज मध्ये की त्याचा आवाज चालताना कुठेतरी फोटो आलेला आहे आणि तो फोटो घेऊन मनीषाचा त्यांनी त्याचा प्रोपोगंडा केलाय सगळीकडे. मग हा काय करतोय? हा कानात बोलतोय, मुका घेतोय, काय कोण आहे हा? सलमान फालके नजीब मुल्लांना बड्डे विश करताना तो फोटो टाकलेला आहे. त्यामुळे आम्हाला काय फोटोनी उत्तर द्यायची गरज नाही. पण सुहास देसाईंच्या बुद्धिमत्तेची मला कीव येते. मी 1.5 वर्ष खासदार होतो, मी राष्ट्रवादीच्या आश्रयाला आलो होतो. अशा प्रकारचे अनेक आरोप त्यांनी केले. समाजामध्ये आपण शारीरिकदृष्ट्या अनेक विकलांग लोक बघत असतो. समाजाची त्यांच्याप्रती सद्भावना असते, सहानुभूती असते आणि त्यांची मदत करण्याचा समाज प्रयत्न करतो. सुहास देसाई हे बौद्धिकरित्या विकलांग आहेत, ज्यांची बुद्धीची म्हणजे मला कीव येते. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीचा मर्यादित कालावधी लक्षात घेऊन विकास कामे वेळेत पूर्ण करावीत. आयुक्त अभिजित बांगर. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 1 मार्च 2024 नंतर केव्हाही लागण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी विकास कामे पूर्ण करणे तसंच प्रस्तावित काही कामांचे कार्यादेश होऊन कामे सुरू करणे गरजेचे आहे. आचारसंहितेपूर्वीचा मर्यादित कालावधी लक्षात घेऊन ठाणे शहरात सद्यस्थितीत सुरू असलेली रस्ते, शौचालय, शाळा इमारत दुरुस्ती, शहर स्वच्छतेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदी सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसंच नव्याने करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामांच्या निविदा प्रसिद्ध करून सदरची कामे देखील फेब्रुवारी 2024 पूर्वी सुरू होतील या दृष्टीने नियोजन करावे.
ही सर्व कामे करीत असताना कामांचा दर्जा हा गुणवत्तापूर्वक व अत्युच्च असेल याकडे लक्ष देण्याचे निर्देश नुकत्याच झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित विभागाला व सर्व कार्यकारी अभियंता यांना दिले.